हॅलो चेक. फटका मात्र लाजवाब पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला काय फटका खेचलाय. चेंडू सीमारेषा पार. सुशांत नाईक यांच्या बॅटमधनं आलाय. अप्रतिम दर्जाचा फटका. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा मिळतील या बॉलवरती. 4 या धावसंख्येने मात्र अकाउंट ओपन झाला आरके ब्रदर्स या टीमचं. 40+ हे खेळाडू. या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेंद्र शेठ नाईक यांच्याकडनं मात्र सुवर्ण संधी. हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपये कॅश प्राइज. हॅट्रिक षटकारासाठी 1000 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. सुशांत नाईक आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती दशरथ भोईर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल मात्र बॅटची एज लागली का? यस लागली. खूप चांगला झेल पकडला गेलाय धीरज भोईर यांच्या माध्यमातून आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जाईल. आरके ब्रदर्स टीमला लागलाय मोठा धक्का. कॅप्टन सुशांत नाईक मैदानाच्या बाहेर. सुशांत नाईक मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. दशरथ भोईर 40+ हे लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ज्या दशरथ भोईरने मात्र भरपूर क्रिकेटची सेवा केलेली आहे. चला 2 जर विकेट घेतले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे लगातारचे 2 विकेट्स घेतले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज. लगातार 2 षटकार ठोकले तरीही 500 रुपयाचे कॅश प्राइज दिला जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर लगातार 2 चौकार लगवले तरीही 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नंबर क्रमांक 3 वरती आला विनोद नाईक. चला जे पारितोषिक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेंद्र शेठ नाईक यांच्या माध्यमातून तुम्हाला दिले जातील. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू करेल. यावेळचा बॉल मात्र खूप चांगला पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या बाहेर हा बॉल. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये धीरज भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ त्यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू हा विसवला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 बॉल 3 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. चार बॉल आतापर्यंत झाले. टीमची धावसंख्या 4 धावा दाफलकावरती. दशरथ भोईर पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. विकेट किपर धीरज भोईर यांच्याकडनं चूक झाली आहे. जरूर परंतु 1 सिंगल रन मिळेल. या एका सिंगलने मात्र टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 धावा दाफलकावरती. लाजवाब मॅच मागचीही पाहायला मिळाली जिथे मात्र कामेश नाईक यांची मात्र खूप चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळाली. भागेश यांच्यावरती दाखवला भरोसा. 7 धावा डिफेंड केला. भागेश यांना मात्र ओव्हर देणं हे भरपूर लोकांना प्रश्न पडला होता की भागेशला कसं काय षटक कामेशने दिलेलं. कारण की भागेशचा सराव नाहीये जास्त प्रमाणामध्ये. परंतु भागेशने खूप चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या टीमला मात्र विजयी मिळवून दिला. शेवटचा बॉल हा ही खोलात टाकला गेला. हा ही चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिलं अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळालं. टीम आपण पाहतो आरके ब्रदर्स हा संघ जाऊन पोहोचला. फक्त आणि फक्त 5 या धावफलकावरती. 1 विकेट आतापर्यंत गमावलेली आहे. मोठी विकेट सुशांत नाईक यांची विकेट मिळाली आहे. दशरथ भोईर यांना द्वैत 11 संघाची मात्र खूप चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या P1च्या षटकामध्ये 5 धावा 1 गडी बाद.
ओवेश याला मात्र आमंत्रित केलं धीरज भोईरने. गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल मात्र खूप चांगला पाहायला मिळाला. डीप मध्ये लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगल रनने मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक वरती फलंदाज विनोद याला आपण पुन्हा एकदा पाहू शकाल. नंबर क्रमांक 3 वरती ते बॅटिंग साठी आले होते. आसिफ आलेत स्ट्राईक वरती जे सलामीला आलेले होते. 6 धावा ताफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट आतापर्यंत गमावलेली आहे आरके ब्रदर्स या टीमने. ऑरेंज जर्सी मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पिंक जर्सी मध्ये धीरज भोईर यांचा हा संघ. याचा फटका मात्र फसला आहे. क्षेत्ररक्षक आहे जरूर परंतु तो फक्त बघत राहतील समोरच्या दिशेला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषा पार आसिफच्या बॅटमधून आलाय. हा चांगला फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार. फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक प्रतीक येतोय आणि झेल पकडला गेलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला गेला आणि मैदानाच्या बाहेर दुसरा फलंदाज जाईल. सलामीची जोडी आता तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला जरूर मिळेल. आसिफ हा फलंदाज बाद झाला. षटकारानंतर मात्र प्रती उत्तर देत असताना ओवेशने मात्र दुसऱ्याच बॉलवरती विकेट तिसऱ्या बॉलवरती विकेट घेतलेली आहे. तौफिक शेख नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओवेशने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळचा बॉल मात्र सोडून दिला. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ओवेश आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 धावा दाखलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. पिटूचं दुसरं षटक आपण पाहतो प्रगतीपदावर असताना आरके ब्रदर्स हा संघ थोडासा संकटामध्ये जरूर पाहायला मिळतोय. दर्शक भुईर यांनी मात्र खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये. डबलचा फटका लाजवाब पाहायला मिळतोय. तौफिक शेखच्या बॅटमधनं हा प्रतिम दर्जाचा चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला वाडा शॉट. चेंडू सीमारेषा पार षटकार. आणि ती तिथून काढायची प्लीज विनंती करतोय कारण की फलंदाजाला बॅटिंग करण्यासाठी थोडासा त्रास होतो. प्रथमेश नाईक प्लीज विनंती करतोय. अल्ट्रोज आहे रेड कलरची ती तिथून काढायची कारण की फलंदाज ज्यावेळेस फलंदाजीसाठी येतोय त्यावेळेस थोडासा त्रास होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. क्रिश नाईक आपल्याला पाहायला मिळेल. क्रिश नाईक
या फलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केले गेलाय. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 19-3 ही दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते अर्के ब्रदर्स या टीमची. तौफिक शेखच्या बॅटमधनं षटकार जरूर आला, परंतु त्याच्यानंतर मात्र ओवेसने मात्र प्रत्युत्तर देत असताना दुसऱ्याच बॉलवरती त्याला तंबूचा रस्ता दाखवला. या ओव्हरमध्ये तसंच काहीतरी घडलंय, जिथे आपण पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती षटकार लागला होता. त्याच्यानंतर आसिफला त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला आणि तौफिकला देखील तेच पाहायला मिळालं, जिथे मात्र षटकार ठोकला. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्याच बॉलवरती तौफिक शेखलाही बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला ओवेस. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. क्रिश आला बॅटिंगसाठी. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. P2च्या ओव्हर मधला शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. गोलंदाज तयार होतोय ओवेस. गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड विकेटने. शेवटचा बॉल मात्र खोला टाकला गेला. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये जरूर मार बसला, परंतु महत्वाचे 2 विकेट घेण्यामध्ये हा गोलंदाज यशस्वी ठरला. या ओव्हरमध्ये ओवेसने धावा खर्च केल्या 14 आणि 2 विकेट्स त्यांनी मिळवल्यात. महत्वाच्या 2 विकेट्स होत्या. अशा रीतीने मात्र 2 पॉवरप्लेची षटकं संपली. 2 पॉवरप्लेची षटकं संपल्यानंतर टीमची धावसंख्या अर्के ब्रदर्सचा संघ जाऊन पोहोचलाय 19च्या घरामध्ये. 19व्या धावफलकावरती 3 विकेट गमावल्यात अर्के ब्रदर्स या टीमने. वरती चला या वेळेचा बॉल मध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न हा वाईट बॉल पाहायला मिळतोय. प्रतीक भोईर यांचाही आम्ही भरपूर उल्लेख केलेला आहे. हाही खेळाडू भरपूर जुना. विकी भोईर यांचे हे बंधू. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक पुन्हा एकदा तयार आपल्याला पाहायला जरूर मिळेल. टीमची धावसंख्या 20 धावा. याही वेळचा बॉल मात्र भरपूर शॉर्ट बॉल पाहायला मिळाला. ही बॉल मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये फक्त 1 रन आपल्याला पाहायला मिळेल. वाईटच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या 21 धावा. 21 रन स्कोर कार्ड वरती. या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागणार आहे विनोद आणि त्याचबरोबर क्रिश यांना. राईट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा प्रतीक तयार. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेला निघून खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा निर्धाव चूक. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक भोईर यांचा उल्लेख आम्ही सातत्याने केला. प्रतीक भोईर मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमकडे खेळत असताना खूप चांगलं प्रदर्शन या खेळाडूने सातत्याने दिलेलं होतं. यावेळचा बॉल मात्र चेंडू हवेमध्ये पॉइंटला अगदी सोपा असेल पकडला गेला आणि फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर जाईल. विनोद हा फलंदाज बाद होतोय, ज्यांच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या अर्के ब्रदर्सला. आणि आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. जितेश आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक भोईर मात्र पहिले 2 बॉल जर पाहिले तर अवंतर स्वरूपामध्ये आपल्याला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा अवंतर स्वरूपामध्ये त्यांनी बहाल केले समोरच्या टीमला, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर कमबॅक केलेला. विनोद सारखी मोठी विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर डावकुऱ्याचा फलंदाज जितेश आता मात्र स्ट्राईक वरती आला. डावकुऱ्याचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 21 धावा दाफलकावरती. यावेळचा फटका मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता. हाही बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतो. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत धुत 11च्या गोलंदाजांनी केलेली आहे. दशरथ दराने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर जर पाहिलं तर ओवेसने खूप चांगली गोलंदाजी केली आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पॅडी
खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. प्रतीक भोईर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. ज्याने मात्र 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता चेंडू हवेमध्ये मिस टाइम झाला. आणखीन एक विकेट पॅडीला मिळेल आणि फलंदाज क्रमांक 5वा मैदानाच्या बाहेर जाईल. जिथे जास्त योगदान देता आलेलं नाही आपल्या टीमला आणि आरके ब्रदर्स पुन्हा एकदा संकटामध्ये पाहायला मिळतोय. मोठे फटके येत नाहीये, धावा येत नाहीये, पुढची गोलंदाजी काही समजत नाहीये. फलंदाज क्रमांक 5वा मैदानाच्या बाहेर. वरती 5 ही दयनीय अवस्था आरके ब्रदर्सच्या टीमची आम्हाला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांची आवश्यकता, मोठे फटके येत नाहीयेत. प्रतीक भोईर खूप चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 बॉल त्याने टाकलेत, धावा खर्च केल्यात फक्त 2. 21 धावा दाफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्य चौरसी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल मात्र फुल टॉस घेतला. यावेळेस गॅप मध्ये बॉल आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार बराच उशिरानंतर आलाय. आदित्य चौरशीच्या बॅट मधनं आरके ब्रदर्स साठी चौकार. प्लॅन मध्ये बॉल पडेल तोपर्यंत फक्त एक सिंगल रन आणि या एका सिंगलने मात्र 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आरके ब्रदर्स हा संघ जाऊन पोहोचलाय 26च्या घरामध्ये. 26 धावा फलकावरती 5 विकेट आतापर्यंत गमावलेत टीम आरके ब्रदर्स या टीमने. आणि नेक्स्ट ओव्हर मध्ये धीरज भोईर आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत संधी देऊया डीजे मास्टर यांना. कॅप्टन यावरचा फटका मात्र आडव्या बॅटने खेळाय. चांगले क्षेत्ररक्षण फंबल झालेत. डीप मधून क्षेत्ररक्षण येईल. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न करतात आणि 2 धावा देखील सहजरित्याने कंप्लीट झालेल्या आहेत. आणि या 2 धावे बरोबर टीमची धावसंख्या मात्र पुढे जाते 28 या आकड्यावरती. 28 धावा दाफलकावरती धीरज भोईर मिस्टर 360 नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराऊंडर मध्ये ज्याची गणना केली जाते. धीरज भोईर मच्छिंद्र स्मृती धारावे संघ गतवर्षी जर पाहिलं तर हा सीझन सुरू होण्या अगोदर थोडासा मात्र ढासळला होता. ट्रॉफ्या येत नव्हत्या आणि जसं मात्र 2025 हे वर्ष चालू झालं धीरज भोईरने सांगितलं की तिथून आम्हाला ट्रॉफ्या यायला सुरुवात झाली. परंतु अजूनही मेहनत करावी लागणाऱ्या मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला, कारण की प्रत्येक जागेवरती आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स जरूर होता. ट्रॉफी पासून पोहोचण्यापर्यंत भरपूर संघर्ष प्रत्येक टीमला करावे लागते. परंतु ज्यावेळेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी घोडसई बी हे संघ ज्या वेळेस धारावे टीमच्या अगेन्स्ट खेळतात ना त्यावेळेस समोरच्या टीमलाही संघर्ष करावा लागतो आणि तेवढाच जास्त संघर्ष मच्छिंद्र स्मृती धारावे टीमलाही करावा लागतो. बलाढ्य संघ आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा बलाढ्य संघ मच्छिंद्र स्मृती धारावे. त्यामधले काही खेळाडू धीरज भोईर यांचा आम्ही उल्लेख सातत्याने करतोय. पॅडीचाही उल्लेख आम्ही मुळेकरच्या नाईट स्पर्धेमध्ये केला जिथे मात्र एका बॉलमध्ये 6 रनची गरज असताना आम्हाला पॅडीची आठवण आली, कारण की त्या सिच्युएशन मधून पॅडी सातत्याने मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला काढायचा. एका बॉलमध्ये 6 रन, एका बॉलमध्ये 4 रन अशा भरपूर साऱ्या मॅचेस धारावे टीमला त्यांनी जिंकवल्यात. हे चांगले खेळाडू मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला मिळालेले आहेत आणि आम्ही थोडासा संवाद देखील साधला धीरज भोईर विकी भोईर यांच्या समवेत.
त्यावेळेस विकी भोईरचं म्हणणं होतं की तुम्ही फिल्डिंगमध्ये जास्त प्रमाणामध्ये लक्ष द्या. ज्यावेळेस तुमची फिल्डिंग चांगली होईल त्यावेळेस तुम्ही मच्छिंद्र स्मृती धारावे टीममध्ये खेळाल. बॅटिंग बॉलिंगवरती सध्या लक्ष केंद्रित करू नका. ज्यावेळेस तुमची फिल्डिंग चांगली होईल, बॅटिंग आणि फिल्डिंग ती चांगलीच होते. यावेळेचा बॉल हवेमध्ये, धीरज भोईरने कॉल दिलाय, मी जज करेल कॅच, आणि फलंदाज आणखीन एक बाद होईल. 6वा धक्का लागलाय आरके ब्रदर्स या टीमला. धीरज भोईर याची लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत 5 बॉल त्याने टाकले, 3 धावा खर्च करत 1 विकेट त्याने मिळवलेली आहे. षटक संपलाय, षटक संपलंय. ओके, षटक संपलं. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा दाफलकावरती. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च करत 1 विकेट त्यांनी मिळवलेली आहे. काय गोलंदाजी केली, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली धीरज भोईर यांच्या माध्यमातून. मॅच थोडीशी थंड आहे त्यामुळे आम्ही उल्लेख करू आणखीन या धारावी गावाचं क्रिकेटचा. आज प्रत्येक धारावी गावाचा ज्येष्ठ नागरिक असेल, 40+ खेळाडू असेल, ते नवीन गोलंदाज आलेत, सुमुख आलेत नवीन गोलंदाज. आणि बॅटिंग साठी स्वप्नील नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते नॉन स्ट्राईक वरती. यावेळचा बॉल मात्र मिस झाला. हा डॉट बॉल. चांगली सुरुवात केलेली आहे सुमुखने. धारावी गावाचे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा धारावी गावातील 40+ खेळाडू असतील, ते आज अभिमानाने आणि गर्वाने सांगतात का नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आमचा संघ, आमचा गाव जो आहे तो अव्वल दर्जाचा आहे, पहिल्या नंबरचा संघ आहे. आणि तुम्ही नवी मुंबई टेनिस क्रिकेटची रँकिंग पाहू शकाल. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावरती मच्छिंद्र स्मृती धाराव्या. जुगावची स्पर्धा भालचंद्र स्मृती जशी झाली त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते रिव्हील केलं NMTCच्या ग्रुपवरती, NMTCच्या कमिटीने. आणि त्यामध्ये रँकिंगमध्ये धारावी गावाचं क्रिकेट आणि मच्छिंद्र स्मृती धारावी संघ हा पहिल्या नंबरवरती आहे, अव्वल दर्जाचा संघ आहे. आणि म्हणूनच आपण प्रीमियर लीग सातत्याने पाहतो. पंचांचा इशारा या बॉलवरती पाहूयात काय येतोय. हा व्हाईट बॉल आहे, कलेक्टचे पंच आहेत त्यांनी सांगितलं. टीमची धावसंख्या मात्र 30 धावा दाफलकावरती. 6 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. प्रत्येक गावामध्ये प्रीमियर लीग आपण पाहतो आणि मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमला खेळाडूंची गरज आहे. कारण की कामेश नाईक, विकी भोईर इथपर्यंत बॅटिंग खूप चांगली आहे, परंतु अजूनही 2 बॅट्समॅन चांगले मिळाले ना या टीमला. यावेळचा बॉल मात्र बॅटची एज आणि प्रतीक भोईर यांचा अगदी सोपा जाईल. फलंदाज आणखीन एक बाद होईल. 7वा धक्का लागेल टीम आरके ब्रदर्स या टीमला. 2 तगडे फलंदाज. आपण जर या टीमचा विचार केला तर सलामीला फलंदाज विशाल भोईर, भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर सचिन नाईक किंवा धीरज भोईर आपल्याला पाहायला मिळतात. आणि 4थ्या क्रमांकावरती या दोघांमधून एक खेळाडू येतो म्हणजे सचिन नाईक आणि धीरज भोईर मधला. त्याच्यानंतर विकी भोईर आपल्यालाही पाहायला मिळतो. कामेश नाईक आहेत, हाही खेळाडू पाहायला मिळतो. पण त्याच्यानंतर जर पाहिलं तर एखादा बॅट्समॅन अजून स्ट्रॉंग हवा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोहन पाटील. यावेळचा बॉल जर पाहिलं तर बॅटची एज बळेकंच्या नाईट स्पर्धेमध्ये महागणपती शिरनेर या टीमच्या अगेन्स्ट या टीमची फायनल झाली होती. आणि तिकडचंच आम्ही उदाहरण देऊ. शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावसंख्येची गरज असताना सचिन नाईक बाद झाला. त्याच्यानंतर 5 बॉलमध्ये 8 धावा धारावी टीमला निघालेल्या नाहीयेत. त्याचं कारण आहे की बॅटिंग लाईनअप संपुष्टात आली होती. म्हणूनच एक भरोशाचा फलंदाज जो सातत्याने चांगला परफॉर्मन्स देत राहील. आणि ही चांगली संकल्पना आहे. आणि महेंद्र शेठ नाईक यांचं खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करू, सर्व खेळाडूंच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. कारण की तुम्ही सातत्याने दरवर्षीप्रमाणे ही संकल्पना आणता. धारावी गाव प्रीमियर लीग आणि प्रीमियर लीगची भरपूर गरज असते. अवळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची एज जरूर लागली होती. एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न करत असताना विकेट गमावलेली आहे. आणि अशा रीतीने मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 33 धावा आणि 34 धावसंख्येचं आव्हान जे आहे ते सेट केलं आहे आरके ब्रदर्सने द्वैत 11 या टीमचं अगेन्स्ट. आणि जशी मात्र मॅचला सुरुवात होईल तुमच्या समोर पुन्हा एकदा आम्ही आवाज घेऊन येतोय आमचे करावे गावाचे आणि त्याचबरोबर व्हॉइस ऑफ नवी मुंबई दशरथ सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात नेक्स्ट इनिंग मध्ये. तोपर्यंत आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जातोय जिथे मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन यांना आम्ही इन्व्हाइट करतोय. लगेचच या प्लीज. माही मिष्टी आणि महेंद्र प्रतिष्ठान आणि माही मिष्टी कुठला आमच्या सोबत आहे ती आत्माराम स्मृती.
बॅटिंग कोणती होती? आरके ब्रदर. आणि आता कोण अतिरिक्त काही काय? आता कोणती बॅटिंग आहे? DVT 11. चला या चौथी धावांची गरज, अतिशय लोहेस्ट टार्गेट. Yes, yes, चला टॉस साठी प्लीज. दोन्ही संघाचे कॅप्टन, तुम्हाला शेवटचा अल्टिमेटम असेल, शेवटचा पुकारा असेल. मनोज नाईक टीमचे कॅप्टन या आणि भावेश नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. भावेश नाईक यांना विनंती करतोय की आपण या टॉस साठी. ओके, दोन दोन कॅप्टन आलेत. माही मिष्टी म्हणजे माहीकडनं एक आणि मिष्टीकडनं एक. माही मिष्टी 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. तर आत्माराम स्मृती, मनोज नाईक टीम कॅप्टन प्लीज विनंती करतो या लवकरच. मनोज नाईक आपली उपस्थिती असेल तर आपली उपस्थिती दर्शवायची आहे, अन्यथा आम्ही थोडा वेळ थांबतोय. चला चौथी धावांची गरज. पहिली जोडी मैदानात तयार, द्वित 11 आणि आरके ब्रदर्स. चला चौथी धावांची गरज. निर्धारित 30 चेंडूमध्ये टार्गेट नक्कीच शोभा असेल. चांगला बॉलिंग अटॅक केला आणि प्रतिस्पर्धिकाला जास्त कमीत कमी धावात रोखलं गेलंय. दोन बलाढ्य टीम आमने सामने असतील. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आरके ब्रदर्स 33 धावाकडून चौथी धावांची गरज सामना जिंकण्यासाठी निर्धारित. चला टॉस करतील आमचे, तुम्हाला अटेंड करतील रोहित भोपी. चला तर भावेश नाईक टीमचे कॅप्टन आणि मनोज नाईक, आणि या स्पर्धेचे मात्र मुख्य आयोजक महेंद्र शेठ नाईक यांच्या शुभस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. माही मिष्टी 11 भावेश नाईक टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला आत्माराम स्मृती टीमचे कॅप्टन मनोज नाईक आपल्याला पाहायला मिळतील. जुने जाणते खेळाडू मच्छिंद्र स्मृती धारावे टीमचे. भावेश नाईक कॉल करतील. टेल इज द कॉल अँड इट्स हेड्स. टॉस जिंकलाय मनोज नाईक. काय निर्णय असणारा? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगाल? महेंद्र शेठ नाईक यांच्याबद्दल काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. काय सांगाल एकंदरीत या संकल्पनेबद्दल, या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप म्हणजे खूप खूप छान आहे. काय बोलत नाही का तर मीच डेकोरेशन केलेलं आहे. समोरचा संघ भावेश नाईकचा संघ आहे. प्रथमतः तुम्ही गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. समोरच्या टीमला किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? जितकं कमी होईल तितकं. नाहीतर भावेश नाईक बॅटिंग लागली तर काय ऐकणारच नाही, ते तर आहेच. येस, थँक्यू सो मच. हे होतं मनोज नाईक. भावेश तुमच्याकडे येतो. टॉस तुम्ही पराभूत झाले, तुम्हाला प्रथमतः बॅटिंग करायची आहे. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि महेंद्र शेठ यांच्याबद्दल नक्की काय सांगाल? ज्या प्रकारे संकल्पना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला खूप चांगली पाहायला मिळते, यंगस्टरांना संधी मिळते. तुम्ही जी DPL स्पर्धा खेळूनच, धारावी प्रीमियर लीग खेळूनच आज मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचे एक सलामीवीर म्हणून तुमची आज ओळख झालेली आहे. काय सांगाल एकंदरीत या संकल्पनेबद्दल? स्पर्धा तर खूपच चांगली आहे. यंगस्टार्सला चान्स भेटतो, बॅटिंग बॉलिंग भेटते, त्यांना परफॉर्म करायचा चान्स भेटतो. इच्छा असेल की जास्तीत जास्त स्कोअर मारू, जेणेकरून सेकंड इनिंगला डिपेंड करता येईल. आणि टीमबद्दल बोललं तर जास्त करून यंग प्लेयर्स आहेत माझ्या टीममध्ये आणि खूप अपेक्षा असेल त्यांच्याकडून आणि त्यांना सर्वांना ऑल द बेस्ट.
भावेश, तुम्ही खऱ्या अर्थाने एक रायझिंग स्टार आहात या टीमचे, मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमचे. आणि तुम्ही स्वतः, आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे, तुम्ही शॉर्ट थर्डमॅनला, शॉर्ट फाईन लेगला, शॉर्ट पॉईंटला ज्यावेळेस मच्छिंद्र स्मृती धारावे टीमकडनं खेळत असताना तुम्ही ही संकल्पना म्हणजे निभवत होता. तुम्ही फक्त फिल्डिंग करायचे, तेही सर्कलच्या आतमध्ये, आणि तिथून एक अव्वल दर्जाचा खेळाडू आणि आज मच्छिंद्र स्मृती धारावे टीमचा एक सलामीवर म्हणून तुमची आज संपूर्ण नवी मुंबई विश्वामध्ये ओळख झालेली आहे. एकंदरीत तुमचा प्रवास आणि या यंगस्टरला काय सांगाल की तुम्ही तिथूनच आलेले आहात आणि तुम्हाला हेच करायचं, काय सांगाल? यंगस्टारला तर एकच सांगेल, सिनियर प्लेअरची पहिल्यांदा रिस्पेक्ट करा. ते सांगतात त्यानुसार चालत चला. स्टेप बाय स्टेप पुढं जा. पहिलं फिल्डिंग, नंतर 12th मॅन पण राहता येतं कधी कधी. त्याच्यानंतर आपल्याला बॅटिंग येईल. जेव्हा आपल्याला संधी भेटेल तेव्हा आपण 100% आपलं योगदान द्या आणि जास्तीत जास्त परफॉर्म करण्याचा प्रयत्न करा. आपण जर वरती गेलो तर नक्कीच प्लॅटफॉर्म ISPL सारखे टुर्नामेंट आले. आज विकी खेळतोय, अजून देखील आपल्या गावातील 2-3 प्लेअर खेळतील अशी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. हे होते भावेश नाईक आणि टॉस जिंकलाय. थँक्यू सो मच मनोज नाईक. टॉस जिंकलाय माही मिस्टी 11 टीमचे कॅप्टन भावेश नाईक यांनी, आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आत्माराम स्मृती या टीमला. मनोज नाईक यांच्या टीमला सांगितलं तुम्ही बॅटिंगसाठी या, आणि नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला दिसतील भावेश नाईक त्यांच्या विरोधामध्ये मनोज नाईक. थँक्यू सो मच. चला, पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन अरविंद आणि नंदेश. अरविंद स्ट्राईकला, नंदेश नॉन स्ट्राईकला. आणि हा पहिला वाईट गोलंदाज चला, एक बाद एक. वन डाऊन द फलंदाज प्रतीक भोईर. वन डाऊन बॅट्समॅन प्रतीक भोईर तयार. खेळेल सत्यवान, आणि हा राईट अप चॉप करण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडूकडे शॉर्ट कव्हरला, खराब फिल्डिंग. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 2 वर. 1 बाद 2. 2 फॉर द लॉस. किती 6 आले? 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. ओ येस, अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट चेंडू आणि बंधांना वाईटचा इशारा थोडासा भरकटलाय. टोटल स्कोर झालाय 6 वर 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी फार लोएस्ट टार्गेट आहे. 34 धावांची गरज, अतिशय कमी टार्गेट. डॉट डिलिव्हरी आणि षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. पहिलं प्रगती षटक 6 धावा. येस, काय गोलंदाजी केली सत्यवाननी. फक्त 6 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी आणि 1 बळी. 1+1 2 धावा ना. येस येस, ओनली 1 रन्स. चला, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. द्वितीय 11. 34 धावांची गरज आहे. टार्गेट झाले फक्त 6 आणि षटक क्रमांक पहिले संपुष्टात. आणि जिंकण्यासाठी 24 मध्ये पाहिजे. 28 पाहिजे का? हा, 34 धावांची गरज आहे. 24 मध्ये 28. ओके, 7/28. गोलंदाज चले, 12 कोण आहे तुमचा? 12th मॅन. हे नाव काय बाबा बॉलर? विनोद. तिकडे स्ट्राईकला फलंदाज अरविंद आणि नॉन स्ट्राईकला प्रतीक भोईर. चला, विनोद तयार. आणि हा येस, पुन्हा एकदा चांगला पटका. दमदार स्ट्रोक चेंडू जाईल एक्स्ट्रा लॉंग ऑफला. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली 7 वर. 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. रोहित भोपे यांनी अतिशय चांगली समालोचन आणि खास करून त्यांचं टॉस बॉक्स जे प्रेझेंटेशन कमालीचं असतं. दमदार आवाज, नेरुळ गावचा
मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये त्यांनी अतिशय चांगलं प्रदर्शन, जे आमदार चषक, NMPL सारख्या बलाढ्य स्पर्धा. आणि हा यश पुन्हा हवेमध्ये लॉब केला, चेंडू गेला सीमारेषे बाहेर. आणखीन एक पहिला दमदार सिक्सर, नेत्रदीपक, ग्लोरियस स्ट्रोक, भिंगरी शॉट, 6 रन. टोटल स्कोर इज 13. धावसंख्या 13. राईट आर्म हो द विकेट. ओह येस येस येस, ग्रेट स्ट्रोक. आणखीन एक तडाखा, जवळजवळ सामना फिनिश करणार की काय या 2 षटकामध्ये, असं हे जबरदस्त वातावरण निर्मिती करणारा हा अरविंद नावाचा विस्फोटक फलंदाज. टोटल स्कोर झालाय तब्बल 19. राहिला फक्त एनिमेन 15 धावांची गरज. अतिशय कमी, जुजबी, वाजबी, मामूली टार्गेट. क्रिक लाईव्ह ही स्पर्धा कव्हर करतात. क्रिक लाईव्ह, ज्याने AKPL मध्ये सारखी बलाढ्य चांगली स्पर्धा. आणि 26, 27, 28 आणि 1-2 या तारखेला गणपती तांडेल मैदानात बाल्या मामा जॉईंट किलर, लोकप्रिय खासदार भिवंडी लोकसभा मत त्यांच्या नावाने स्पर्धा. त्यांचे भाचे मयूर भोईर आणि आशिष भोईर म्हणजे पिट्या, त्यांचं हे दमदार आशिष तांडेल आणि मयूर तांडेल त्यांची ही दमदार स्पर्धा. 26 ते 2 मार्च अशी ही जवळजवळ 2 लाख 1 लाख 50 म्हणजे जवळ 4 लाखाची प्रेक्षक आणि त्या बाईक मॅन ऑफ द सिरीज अनेक 4 लाख. हो येस, आउटसाइड द ॲप्स्टम पुन्हा एकदा. आणि भिवंडी असेल, डोंबिवली कल्याण असेल, रायगड असेल, सातपाडी हॅलो. हो हो हो, ग्रेट डिलिव्हरी. काय जबरदस्त चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट मारा, काय फिरकीपटू आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन बघा, गती आणि मतियाचा पुरेपूर वापर केला. अतिशय चांगली गोलंदाजी, हँडसम बॉलिंग मार्क, जबरदस्त मारा. गेला डॉट बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यस, पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आणि जिंकण्यासाठी पाहिजे 18 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. जर 2 षटकार जर नसते आले ना तर नक्कीच सामन्यामध्ये अजून एक ट्विस्ट, जी रंगत निर्माण झाली असती. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 18च्या मध्ये बघा, मगाशी वाटलं होतं की सामना सहज जिंकतील, परंतु नंतर मात्र कमालीची 6 धावा ज्यांनी डिफेंड केल्या भागेश. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि तब्बल केली कमाई 1,500 रुपयाची कॅश प्राईज. महेंद्र नाईक बरेच पैसे पुरस्कृत केले त्यांनी. कॅश प्राईज कामेश नाईकला भेटले 2,000. चला नवीन गोलंदाज. आणि या स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य म्हणजे 5 गोलंदाज वापरायचे आहेत, प्रत्येकाला एकच षटक. कारण 5 षटकांची मॅच असली की 2चं शिलिंग असतं प्रत्येक एका गोलंदाजाला, म्हणजे जास्तीत 2 षटके, परंतु यामध्ये 5 गोलंदाज. DGPL धारायोगा प्रीमियर लीग, अतिशय रमणीय वातावरण. मगाशी जो उद्घाटन सोहळा बेलापूर विधानसभाच्या मतदारसंघातील जॉईंट किलर आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते जो सोहळा संपन्न केला. चला नवीन गोलंदाज सुशांत नाईक, कॅप्टन, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. षटक क्रमांक आपला पहिला आणि संघाच्या वतीने 3रं षटक. 18 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. राईट आर्म हो द विकेट. पहिला चेंडू, चेंडू हवेमध्ये, बंदू गेला निघून, फसलिपला जाईल 1 धाव मिळते आणि संघाची धावसंख्या झाली. जिंकण्यासाठी पाहिजे अजूनही 13 धावांची गरज आणि बॉल राहिले उर्वरित 17 बॉल 13 धावा. अतिशय सोपं आव्हान. आणि हा येस लोअर फुल टॉस आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज रन आउट.
वास्तविक धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता, कारण चेंडू हातामध्ये होता आणि तुमचे मॅच जवळजवळ टोटली हातामध्ये आहे, काही घाई करायची गरज नाही. त्याला नवीन फलंदाज, रुडावंता फलंदाज सुमोग. Somog is the new man. दुपारी गरम आणि रात्री थंडी, अतिशय विचित्र वातावरण. चला बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म ऑफ द विकेट. हो यस, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू पुन्हा एकदा कसा तरी जेमतेम खेळून काढला. चेंडू गेला शॉर्ट कव्हरला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मिळाले. एक धाव. संघाची धावसंख्या झाल्याने जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 16 मध्ये 12, 15 मध्ये 12. 15 चेंडू 12 धावा. 4-5 चेंडू जर डॉट गेले ना, पुन्हा एकदा संगीत सामना नक्कीच रंगतदार उत्कंठावर्धक होईल. शेवटी क्रिकेट आहे. क्रिक लाईव्हची ही अतिशय जबरदस्त टीम त्यांनी ही स्पर्धा संपूर्ण कव्हर करतायत. चला बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म ऑफ द विकेट. आणि हा यस, पुन्हा एकदा लॉब केलाय. जबरदस्त टायमिंग. आणि हा यस, सीमा रेषे लगत अफलातून झेल लॉफ्ट केला होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला, एलिव्हेशन नव्हतं. आणि आणखीन एक विकेट जाईल. तिसरी विकेट तंबूच्या दिशेनं मार्गस्थ होताना. 14 मध्ये पाहिजे 12. 14 मध्ये 12. पुन्हा एकदा चांगलं ट्विस्ट. येणारा फलंदाज 3 डाऊनचा फलंदाज निकेश. आणि या स्पर्धे मात्र बरं आहे, सगळे 5-5 षटकांचे सामने आहेत. चला बॉलिंग मार्क तयार. 14 मध्ये 12 धावांची गरज. 2 बॉल्स टू गो. राईट आर्म ऑफ द विकेट. आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू जाईल. लॉंग ऑन आणि कावो कॉर्नर यांच्यामध्ये वेळेला एकदा 100 ज्यादा कुछ भी नाही. मोठे फटके मारायची गरज नाही. सहज तुम्ही कुठेही पुश केला, टॅप केला तरी सहज गती एक धाव मिळेल. चेंडू गेला बॅकवर्स. पहिले गेला. मिळाला एक धाव. 2 धावा. यस, डिक्लेअर आहे का? 1 डी. यस, जाहीर घोषित निर्धार. 1 धाव मिळे आणि राहिल्या धावा फक्त 11 धावा. 10 धावांची गरज. उर्वरित 12 बॉल. म्हणजे प्रति षटकामागं फक्त 5 धावांची गरज आहे. टार्गेट फार कमी आहे. अतिशय DGPL ही स्पर्धा. आणि रविवारी मात्र सर्वांना एक खुश खबर. रविवारी सर्वांना मात्र जेवण, मुंडी, डाल मुंडी आणि भाकरी. त्या दिवशी कुंडेवाला 50 किलो मटण. आम्हाला शेवटी राहिली बटाटी. हां म्हणके नाही मेंदू शेठ. वडारी लोक आली 100 जेवायला. आजूबाजू सगळे वडारी राहतात. त्यांना 50 ने 500 किलो पण संपवतील तासाभरात. शेवटी पातेला सगळं निखवलं आम्ही. मग चला नवीन गोलंदाज. 12 मध्ये 10 धावांची गरज. आदित्य. नवीन गोलंदाज, नवीन पेसर, मध्यमगती गोलंदाज. चला 12 मध्ये 10 धावांची गरज. बघा 34 धावा करताना देखील कसा तोंडाला फेस आलाय. जर जास्त 2 षटकार नसते आले ना तर मजा आली असती. परंतु राईट आर्म होते विकेट. पहिली डिलिव्हरी डॉट बॉल. काय चेंडू बघ्या. जबरदस्त चेंडू. अचूक टप्पा. नियंत्रित गोलंदाजी. राहिले बॉल 11. धावा पाहिजे 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. बघा मगाची 6 धावा देखील डिफेंड केल्या होत्या गोलंदाज.
भागेश भोईर आणि मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार आणि 1500 रुपये कॅश प्राइज. धीरज का नाही मला समजत नाही. आणि आज हारला तर मजा येईल मात्र. धीरज डोक्यावर मध्य बॅट घालील. चला वाईटचा इशारा राहिल्या. 9 धावा. 9 बॉल 9 बॉल लेफ्ट. नऊ गेंदे बची आहे. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला कव्हर ड्राईव्ह. चेंडू कव्हर पॉइंटला. बस बस ओनली 1 रन्स. राहिल्या धावा 8. चौथं षटक प्रगती पदावर. जास्तीत जास्त मित्रांनो पाणी प्या. डिहायड्रेशनचा त्रास नको म्हणून. भले थोडे कमी जेवा परंतु पाण्याचा मात्र मुक्त वापर करा जेणेकरून शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होता कामा नये. ऊन बरंच आहे. रखरखत्या उन्हात Oh yes, outside the off stump there should be wide delivery. स्वैर मारा दिशाहीन मारा. हो येस पुन्हा त्या चेंडू स्वीप करायचा आहे. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर गेला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर गेला. मिळेल फक्त 1 धाव आणि राहिला फक्त एनिमेन 6 धावांची गरज. आणि बॉल बाकी आहेत 8 बॉल. 2 जर डॉट बॉल गेले तर मगाच्या सारखं चित्र निर्माण होईल. जे मागच्या सामन्यामध्ये 7 धावांची गरज होती 6 चेंडूमध्ये परंतु कमालीचं षटक फेकलं आणि गेलेला विजय म्हणजे या मॅच अक्षरशः घशातून खेचून आणली. निसत्ता विजय प्रस्थापित केला होता. टीम किंग्स ऑफ किंग आणि एअर नाईक अशी ही लढत झाली होती. बॉलिंग मार्क होता या टोमॅस टू राईट आर्म ऑफ द विकेट. आणि हा हे गेलाय पुन्हा एकदा बॅट. चांगली देवरी. खरं म्हणजे बॅट पहिल्यांदा फिरली होती. जर बॅकफुटला गेला असता स्टेअर किंवा लेटेट केला असता नक्कीच 1 धाव तुम्हाला सहज मिळेल. बिहाइंड द विकेट यू विल गेट ओनली आरामशीर 1 धाव मिळेल. राहिले 7 बॉल. धावा पाहिजे 6. शेवटचा बॉल. चौथं षटक प्रगती पदावर. अतिशय चांगली स्पर्धा DGPL धारावी प्रीमियर लीग अशी ही भन्नाट कल्पना आहे. देखो मागच्या सारखीच गलती केली. पहिल्यांदा बॅट फिरवली. काही गरज नव्हती. आणि राहिलं शेवटचं पुन्हा एकदा टेन्शन मध्ये. काही जबरदस्त क्लायमॅक्स ट्विस्ट रंजक रोमांचक नाट्यमय जबरदस्त थरारक सामना. 6 चेंडू 6 धावांची गरज आणि शेवटचा गोलंदाज याची मत खरी आता करामत जी कसरत. हाय पाठीशी एकविरा माझे ध्यानी मनी आई करल्याची. दशरथ बोले देखो कैसा ध्यान है इधर. 1 बॉल बाकी आहे. नाही नाही काय खरं म्हणजे मॅच तुमच्या अंगावर आणली तुम्ही. जाऊ द्या 1 बॉल आहे. 1 बॉल डिलिव्हर केला आणि गोलंदाज तोच फेकेल मात्र जो मागचा चौथा षटक कोणी फेकलं होतं. आदित्य चल ए बाबा लावून घ्या प्लीज. 1 बॉल बाकी आहे. लाईव्ह वाले देखील सांगतात की 1 बॉल बाकी आहे. तेव्हा पहिला चेंडू डॉट बॉल. दुसरा चेंडू वाईट आणि नंतर 1 धाव आणि नंतर वाईट नंतर 1 धाव नंतर दोन्ही डॉट गेलेले आहेत. माधून बॉल बाकी कसा काय. 2 वाईट आहेत. चला शेवटचा बॉल आहे. अंपायर 2 बॉल वाईट होते. चला बॉल टाकून घ्या आदित्य.
2 वाईट 2 सिंगल झाला, म्हणजे टोटल 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. 7 मध्ये पाहिजे 6 धावांची गरज आहे. आदित्य बॉलिंग मार्कवर तयार. आणि बॅट्समन ज्यांना मगाशी 2 चेंडू कुठल्याही प्रकारची धाव करता आलेली नाही, तोच फलंदाज. फुल टॉस आणि फुल टॉस गेले 4 धावा. यस, बघा फायदा कसा झाला त्याच्यामुळे तुम्हाला. तुमचे उखल झाले पांढरे. आणि राहिला फक्त इनमिन 2 धावा, 6 चेंडू बाकी. फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटीज लेफ्ट इन दिस मॅच. आणि शेवटचा गोलंदाज, शेवटचा बॉल फुल टॉस टाकला. पहिले 2 चेंडू मध्ये चांगले फेकले त्या अचूक टप्प्यावर. चला 2 धावांची गरज आहे 6 बॉल मध्ये. शेवटचं षटक प्रगती पथावर 6 मध्ये 2. तौफिक शेख. मगाशी जे टिटवाळ्याचे होते तौफिक शेंडू, ज्यांनी ही स्पर्धा ऑनलाईन आणि शुभेच्छा दिल्या. बैलगाडा शर्यतीचे कट्टर समर्थक. आणि ह्या ये जाईल लेटकट केलाय. आणि राहिले स्कोर इज लेवल. ओनली 1 रन्स रिक्वायर फॉर विक्ट्री. आणि दमदार विजय प्रस्थापित केला. पहिला विजय, पहिली विक्ट्री. 6 मध्ये जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. आणि या सामन्याचा हिरो अर्थातच मॅन ऑफ द मॅच असेल. जशी मॅच संपेल वी विल अनाउन्स शॉर्टली. दामा चेंडू गेले म्हणते डॉट. बघा मगाशी काही स्लिप लावली आता मात्र त्यांना माहीत आहे की आउटसाईड द स्टंप असेल. जर चौकार नसता गेला तर नक्कीच मजा आली असती. पण शेवटचा बॉल फुलटॉस टाकला. 1 बॉल रिमेनिंग. शेवटचा अंतिम अखेरचा 1 धावेची गरज. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू फ्लिक करायचा होता. आणि हा चेंडू गेला डॉट बॉल. क्या बात आहे. बघा चौकाराचे किती फरक पडला. शेवटचा बॉल गणला नव्हता, चौकार आला. तो जर चेंडू टाकला असता तर नक्कीच आता मात्र टेन्शनमध्ये प्रतिस्पर्धी आला असता. बॉल बाकी आहे 3 ना रे. 1 धावेची गरज. 3 बॉल 1 धावेची गरज. राईट आर्म महोदय विकेट तौफिक. आणि हा सामना जिंकलाय. निसरता विजय प्रस्थापित केला. जवळजवळ चेंडू राहिले 2 चेंडू राखून हा विजय प्रस्थापित केला. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल तुमचे प्रतीक भोईर. या प्रतीक भोईर मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा हिरो. आणि पुढचा आवाज असेल आमचे अतिशय लेजेंड समालोचक रायझिंग स्टार फ्रॉम निरोळगाव. या बाबा रोहित ओपी.